आई
आणि देवाचा धर्म सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिचयाचा तो म्हणजे असा. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा रुणालय भक्त वंशकल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन परदेशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं, वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुदूत प्रभो ठरले स्थान अनिधान विष्णोभ्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा व तर निमित्तानं केलेले कीर्तन सोहळ्याचं सुंदर असं आयोजन नियोजन अगदी जवळजवळ 3 वर्ष झालं ही सेवा आपण माझ्याकडे सुपूर्द करतायत. म्हणून प्रथमतः ही सर्व गावकर मंडळींच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आपल्या गावातील सर्व तरुण बांधवांसाठी एका जोरात टाळ्या वाजवा. गोरचं नियोजन या कार्यक्रमाचे या ठिकाणी केलेले सर्व भक्तपरायण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आजचे कीर्तन असेल, शिवनामाचा गजर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायचा आहे. गोड असं नियोजन आपण सर्व मंडळी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अशोक ज्ञानोबा दोपटे, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत नारायण ज्ञानोबा दोपटे, आपल्या कार्यक्रमाचे सचिव आहेत ज्ञानेश्वर बालासाहेब आरसूळ व कार्याध्यक्ष आहेत अशोक माणिक ठाकर. ही सर्वच मंडळी या ठिकाणी गोड असं नियोजन केलेलं आहे आणि गावातील सर्वच मंडळी असतील. मला ज्यांचा संपर्क या कीर्तनासाठी असतो आमचे कैलास दादा आहेत, त्याला संपर्क करतात आणि त्यांच्या संपर्कात इथपर्यंत येण्याचे प्राप्त होतो. सर्वच गावातील तरुण बांधव असतील मनापासून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. गोड नियोजन आपण सर्व मंडळी याही वर्षी तेवढ्याच भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी सुंदर नियोजन केलेलं आहे. अगदी अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी या कीर्तनाला ज्यांची सुंदर साथसंगत मिळायला लागली, माझ्यापेक्षा सर्व वयानं अधिकारानं ज्ञानानं तपणाही मोठी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी ज्यांनी सुरुवातीला सुंदर गोड अशी चाल द्यायली आदरणीय हरिभक्तपरायण दिगंबर महाराज या ठिकाणी आहेत. बाबांचे धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज आहेत, महाराजांची मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. सर्वच गावातील वैष्णव मंडळी आहेत, सगळ्यांची चरण नतमस्तक होईल. बाहेर गावावरून आलेले पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविकजन सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मृदंगाला सुंदर अशी साथ आहे आपल्या गावचे गाव दरवर्षी ते येतात. आमचे गजानन महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. आमचं जे काही गाणं असेल, वाजवण असेल, माझ्या अंतःकरणातील जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. त्रिमूर्ती मंडळ बोलून दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सुंदर दादांचा समोर या ठिकाणी त्यांची मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत आणि या कीर्तन शूटिंग करण्याचं काम म्हणजे या ठिकाणी दादा करत आहेत, त्यांची मनापासून धन्यवाद. आणि भगवंताच्या आपल्या या शिवकीर्तनाला सुरुवात.
भगवंत धावून येतात. महाभारतातली कथा मी तुम्हाला सांगेन. त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. धर्मराजा, त्या धर्मराजाला युद्ध खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या. शकुनी मामा भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. पूर्वीच्या काळी त्याला धृत म्हणायचे. आता काय म्हणतात, माझी लाज उडली जाते. लाजेचं रक्षण करणारं जगामध्ये कोणी राहिलं नाही. समोर 5 पती बसलेले होते, पण एकही कामाला आला. यालाच आपण नाती म्हणतो. बहीण माझी, भाऊ माझा, आई माझे, वडील माझे, काका माझे, काकी माझे, या सगळ्या नात्याने आपण आपलं मांडलेलं आहे. पण ते म्हणतात ना त्यातली, कळते ना त्यातली नाती, ही नात्यातलीच नाती असतात. माणसावर जर संकट आलं तर त्या वाईट वेळेमध्ये आपली लोक आपल्याला सोडून जातात. माणसाच्या संकटामध्ये धावून येणारा फक्त भगवंत आहे. द्रौपदी मातेच्या लक्षात आलं एकही कामाला येणार नाहीये. द्रौपदी मातेनं ज्यावेळी लक्षात आलं लाज उडली जाते, 2 हात वरती केले आणि जगाच्या मार्गात द्रौपदी मातेनं आवाज दिला, कोठे दुःशासन साडी उडायचा, देव साडी पुरवायची. दुःशासन साडी उडायचा, देव साडी पुरवायची. नुसत्या साड्याच पुरवल्या नाही तर जगाचे मालक स्वतः साडी जगाचे मालक स्वतः साडी घालीन. द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण भगवंतांनी केलं. भक्त संकटात पडला की भगवंत धावून येतात. हाच देवाचा धर्म आहे.
भगवंताचा धर्म आहे. ज्या ज्या वेळी भक्त संकटात पडतो त्या त्यावेळी भगवंत धावून येतात. तुमचा माझा धर्म सांगितला, देवाचा धर्म सांगितला. साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय संतांचा धर्म काय? तुकोबाराय सांगतात अभंगाचं संतांनी धर्म टिकवला, संतांनी धर्माचं पालन केलं, पाखंडाचं खंडन जीवनामध्ये केलं. म्हणून गावागावात सत्ता चालू आहे, गावागावात भगवंताचं नामचिंतन चालू आहे, कारण संतांनी धर्म टिकवला. आणि संतांच्या नंतर जर धर्म कुणी टिकवून ठेवला असेल तर तो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवलेला आहे. एक विनंती असेल, पालन केलंय, पाखंड्याचं खंडन केलंय. धर्माचं पालन, पाखंड्याचं खंडन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसं केलं आहे का? सिंदखेड राजाची भूमी आहे, त्या भूमीमध्ये जन्माला आली ती कन्या. माहेरचं आडनाव त्यांचं जाधव. दानपट्ट्या चालवायच्या, घोड्यावरती बसायच्या, तलवार चालवायच्या, सगळी काही कामं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिकवून घेतली. आणि मोठ्या झाल्याच्या नंतर लखुजीराव जाधवांची ती कन्या, लखुजीराव जाधवांनी निजामशाहीमध्ये काम करत असलेले बिरबलचे भोसले त्यांच्याशी विवाह करून दिला. विवाह झाल्याच्या नंतर तब्बल 1च वर्षामध्ये निजामशाहीने मराठ्यांमध्ये युद्ध पेटवून दिलं. आपल्या देशात एवढं फार अवघड आहे, बाहेरच्या देशातली लोक येतात, आपल्याला भांडण लावतात आणि आपले एडे भांडत बसतात. निजामशाहीने मराठ्यांमध्ये युद्ध पेटवून दिलं, पण युद्ध पेटलं ते जाधवांचं आणि भोसलेंचं. भोसलेंच्या सरदारांनी जाधवांच्या सरदार जमिनीला पाडायला सुरुवात केली. भोसलेंची तलवार जाधवांच्या सरदारांवरती वार करत होती. एक 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 करून सगळे जमिनीला पाडले. आणि तीच भोसलेंची तलवार दत्ता जाधव नावाचा जो मुलगा होता, लखुजीराव जाधवांचा तो मुलगा, त्या मुलावरती चालून आली आणि तो मुलगाही जमिनीला पाडला गेला. ऐका, कोणत्या वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले? राजा जन्माला येणे अगोदरचा हा इतिहास आहे. कोणत्या वाघिणीच्या पोटी राजा जन्माला आले, काय केलं त्या मातेनं? धर्माचं पालन, पाखंड्याचं खंडन जीवनामध्ये कसं केलं? आपला मुलगा मारला, लखुजीराव जाधवांच्या कानावरती वार्ता केली, माझा मुलगा मारला, भोसलेने माझा मुलगा मारला, भोसलेने माझा मुलगा मारला. म्हणून
50 वर्षाचे लखुजीराव जाधव योद्धा करता रणांगणामध्ये उतरले. विचार नाही केला, लाडकी कन्या दिलीये, तिला संसार करायचा आहे, तिला आयुष्य काढायचंय. थोडाही विचार न करता स्वतःच्या म्यानातली तलवार काढली आणि त्या रणांगणामध्ये उतरले योद्धा करता. एक 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 सरदार कापायला सुरुवात केली भोसलेंची. आणि तीच लखुजीराव जाधव यांची तीच तलवार ज्याला आपली लाडकी कन्या दिली का त्या शहाजी राजे भोसलेंच्या तलवारीवरून आढळली. हा सगळा प्रसंग राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब पाहत होत्या. विचार केला, एका बाजूला जन्म देणारा बाप आहे, ज्यानं वाढवलंय, ज्यानं मोठं केलंय, ज्यानं हे जग दाखवलंय, तो बाप एका बाजूला आहे, ज्याच्यासोबत मला संसार करायचा आहे ते कुंकू एका बाजूला आहे. आता बाप तरी जातोय, नाहीतर कुंकू तरी संपतंय. पण सगळे काम जीवनात शिकल्या होत्या. स्वतःच्या मनातली तलवार काढली, स्वतःच्या बापाला आडव्या गेल्या, सांगितलं बाबा, ओ बाबा, अगोदर माझा निपात करा, अगोदर माझी वाट लावा आणि नंतर माझ्या कुंकवाची वाट धरा. या वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून त्या मातीसाठी एक म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेला. ऐका ना दादा, आज महाराष्ट्रभर काय महाराष्ट्राच्या बाहेर आज राजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो, केला पाहिजे, करायलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आमच्या जीवनामध्ये एवढे आहेत. बरेच लोक सत्याच्या कीर्तनामध्ये जर बोलायला गेलो तर लोक म्हणतात, ताई तुमचे राजे का देव होते का? मला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही, मला माहित नाही. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, आज आमच्या गळ्यामध्ये माळ, आमच्या गळ्यामध्ये टाळ, आमच्या बाळावर भोका, आमच्या कपड्यावरती कुंकू, आमच्या दारामध्ये तुळस, आमच्या मंदिरावरती कळस जर कोणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून राजांचा उत्सव साजरा करायचा. तुमचं माझं शरीर आज आपलं ज्यांच्याकडे सुरक्षित आहे, ते स्वराज्य ज्यांनी घडवलं, हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला, जे छत्रपती शिवाजी महाराज एक एक संकट स्वतःच्या अंगावरती घेतलं. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, अनेक 400 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतले. भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले छत्रपती शिवाजी महाराज. 400 मावळे राजांच्या सोबत होते. बेल भंडारा हातामध्ये घेतला आणि तो बेल भंडारा रायरेश्वराच्या पिंडीवरती वाहिला आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिला आवाज
घुमला. करावरती करा, सर्वजण करा, हात सरळ करावरती. शिवजयंती साजरी करतो. पहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये घुमला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत 400 मावळे होते, 400 पोरं राजांच्या सोबत होते. एक गड जिंकायला सुरुवात केली राजांनी आणि जिंकत असताना पहिलं संकट या महाराष्ट्रावरती चालून आलं. अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावरती चालून आली. राजांची शक्ती संपली. संकटाला सामोरे जायचंय, संकटाचं निवारण करायचंय. माई भगवतीच्या समोर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब गेल्या आणि माई भगवतीला एक प्रार्थना केली. जगदंबा मातेला आराधना केली. माते, या महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट चालून आलंय, या संकटाला सामोरे जाण्याकरता माझ्या राजांना काहीतरी युक्ती दे. छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले. ऐका बरं, धर्माचं पालन पाकड्याचं खंडन जीवनात कसं केलंय. राजा गडावरून खाली आले आणि एका नाल टोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला. राजा, मी काय करू, राजा मी काय करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्यासाठी येऊ, राजा मी काय करू. राजांनी सांगितलं, या महाराष्ट्रावर एक संकट चालून आले, त्या संकटाला सामोरे जाण्याकरता एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. त्या बाबांनी सांगितलं, राजा घोड्याला जर नाल उलटी ठोकली गेली, प्रत्येक मावळा त्यांचा प्राण धोक्यात जाणार आहे. त्याच्यातच एका घोड्यावरती तुम्ही बसणार आहात राजा, तुमचाही जीव धोक्यात जाणार आहे राजा. राजांनी सांगितलं, सत्य पुढे शहाणपणा चालला नाही. नाईला जाणं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली. एक दिवस ठरवला, जे काही दुश्मन या महाराष्ट्रावर चालून आलं होतं, डोक्यामध्ये एकच कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा, म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण त्यांना माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे. डोक्यात कल्पनाही नव्हती, राजे येतील, मारतील, निघून जातील. एक दिवस राजाने त्यांच्या जीवनात ठरवला, जे काही संकट महाराष्ट्रावर चालून आलं होतं, दुश्मन गाढ झोपलेलं होतं, प्रत्येक मावळा घोड्यावर बसला. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले, त्या दुश्मनांच्या महालाकडे निघाले. दुश्मनांच्या महालामध्ये राजा शिरले. एक करत सब वार चालू केली. कोणाची मुडकी छाटली जाते, कोणाचे पाय छाटले जाते, कोणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं, राजांनी हल्ला केलाय. ओरडायला सुरुवात केली, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. राजांच्या लक्षात आलं, आता पहाड झाली तर थांबून उपयोग नाही. पाऊस चालू होता, त्या पावसात राजा गडावर निघून गेले. जे काही दुश्मन पाठीमागं पडत होतं, डोक्यात एकच कल्पना होती, राजांना पकडायचं, घेऊन यायचं. त्यातल्या जाताना एकाला विचार केला की बाबा राजा तर गेले, पण पाहायचं होतं. दुसरा म्हटलं, काळजी करण्याची गरज नाही, ज्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील, त्या दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, त्या दिशेने जा, राजांना घेऊन या. राजा गेले होते, पाऊस चालू होता. मला सांगा, राजाने युक्तीनं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पश्चिम दिशेला. राजा पूर्व दिशेला निघून गेले, घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. त्याचं कारण घोड्याला
दृष्टीनं काम केलं होतं. राजा पूर्व दिशेला गेले, घोड्याच्या पावलाचे कसे पश्चिम दिशेला उमटले. जे काही दुश्मन पाठीमागं पळत होतं पश्चिम दिशेला गेलं, तिकडे तोंडाला फेसून पडलं, पण राजे काही सापडले नाही. असा एकच राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव काढते राजा दगडावर. माझ्या राजाचं नाव काढते राजा दगडावर. Thank you.
असतात. माझी विनंती असेल दादा, आपला राजा होता, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता. काय तुला डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान बहिणी समान मानली. सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. आपल्या भारतात बरीच अशी तरुण आहेत, राजांची जयंती आली की गाडीला झेंडा बांधतात. परवा डोक्याच्या वरती जातो तो झेंडा गाडीला बांधतात. काय 2-3 दिवस झेंडा गाडीला बांधून आपल्यात बदल होणार नाहीये किंवा आपण राजांचा मावळा होणार नाहीये. तुम्हाला झेंडा रोवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा झेंडा अंतःकरणामध्ये रोवा. कायमची शिवजयंती करायची गरज नाहीये, कुठल्या गोष्टीचा अट्टहास करण्याची गरज नाहीये. चांगली कामं राजांचे विचार जर आचरणामध्ये आणले तर नक्कीच आपली शिवजयंती नक्कीच सफलतेकडे जाईल. आनंद आहे आपल्या गोष्टी, आपल्या या गावामधल्या तरुण बांधवांचा. कीर्तन माझं ठेवलंय आनंद याचा नाहीये, पण शिवजयंतीला कीर्तन ठेवतायत आनंद या गोष्टीचा वाटतो. गोड नियोजन आपण सर्व गावातील तरुण बांधव या ठिकाणी करतात. राजांचा उत्सव साजरा करा, पण कधी डीजे लावून दारू पिऊन मावा खाऊ नका करू. राजांनी स्वराज्य घडवलंय, आपल्यासारखं नाही, असं तसं घडवलेलं नाहीये. माझी विनंती असेल तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्या पाठीमागं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांची ग्रंथाची पारायण केली. रामायण महाभारत सगळे ग्रंथ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वाचले. दासांनी विचारावं, अहो साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतंय का, तुम्हाला काही प्यावंसं वाटतंय का? राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी सांगावं, आम्हाला काही खावंसं वाटत नाही, आम्हाला काही प्यावंसं वाटत नाही, आम्हाला वाटते घोड्यावर चढावे, आम्हाला वाटते तलवार चालावी, आम्हाला वाटते दुश्मनांचं बंधन कापून आणावं. त्यांचे डोहाळे होते. आपल्याला फार बदल झाला. त्यांना कधीतरी विचारा तुम्हाला काय वाटते, म्हणतात आम्हाशी वाटते हिंदीचे पापडे काढून खावे. कसे राजा जन्माला येणार आपल्या घरात? वाटतं आपल्याला माझ्या मुलानं धर्म टिकावा, माझ्या मुलानं पाखंडाचं खंडन करावं, माझ्या मुलानं धर्माचं पालन करावं. नक्कीच करतील, पण त्या अगोदर योग्य संस्कार देणं तुम्हाला गरजेचं आहे. विलंबळ आहे का? तुम्ही म्हणाल ताई आम्ही का संस्कार लावत नाही का? लावता नाही, या मताची मुळीच नाहीये मी. तुम्हीही संस्कार लावताय, पण तुमच्या संस्कारात जरा बदल झाला. तुम्ही असे संस्कार लावता, तुमचा मुलगा जर रडायला लागला तर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देतात, ज्ञानेश्वरी देतात, राजांचा इतिहास देतात, काय देतात? पटकन सांगतात मोबाईल. विचार करा रे, मुलगा मोबाईल घेऊन मोठा होणार नाहीये किंवा त्याचं आयुष्य त्याचं घडणार नाहीये. मोठा झाल्याच्या नंतर मुलगा मोबाईल घेतो, 1000% घेतो, पण जोपर्यंत आपला मुलगा लहान आहे तोपर्यंत त्याला राजांचा इतिहास द्या, ज्ञानोबा तुकोबांचे विचार त्याला द्या. त्याला खरं खरं सांगा, हात वरती करून तर किती लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे? 4-5 वर देत, बाकीचे काय तुमच्याकडे फक्त मोबाईल. कधीतरी विचार करा पहिला मंडळ, तुम्हाला संस्कार लावायचे असतील, संस्कार कसे लावायचे? कधीतरी जा आळंदीला, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणा, घरात ठेवा, फक्त ठेवू नका. जोपर्यंत आपला मुलगा लहान आहे तोपर्यंत मुलाला सांगायचं बाळ शाळेत चाललंय जा, पण शाळेत जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा. तुमचा मुलगा जेव्हा जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचेल ना, तुमचा मुलगा जीवनात सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीची आहे, ताकद ज्ञानोबाईंची आहे. म्हणून विनंती असेल, चांगले संस्कार जर आपण आपल्या मुलांना दिले तर चांगली मुलं घडतात. पहा नाही की ते छोटे छोटे पर्यंत कीर्तनाला बसले तिथे. काही गावात गेलं तर बसत नाही, पुढं नसतात. फार विचित्र ते सांभाळणं पण कठीण आहे, अवघड आहे. काल कीर्तनात एक जण बडबड करत होतं, त्याला म्हटलं मला शांत बस ना, ते मला म्हणे तू बस. काय मुला बसली नाही, पण असे संस्कार आपल्या मुलाला बसवाना, इथं आणून बसवाना कीर्तनामध्ये, घ्या त्याला त्याच्या हातामध्ये द्या ना टाळ, करा ना कीर्तनामध्ये उभं. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलंय, ज्या राजांनी हा महाराष्ट्र घडवलाय, त्या राजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन त्यांनी त्यांच्या जीवनात श्रवण केलेलं आहे. आमच्या पिढीला आज लाज वाटते कीर्तनाला यायची, कीर्तन ऐकायची, टाळ घेण्याची आज आमच्या पिढीला लाज वाटते. पण जे राजे होते या महाराष्ट्राचं दैवत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या कीर्तनात बसावं आणि तुकोबारायांचं कीर्तन ऐकावं. किती श्रेष्ठत्व आहे, किती अधिकार आहे, किती सामर्थ्य आहे. स्वराज्य घडवलंय, पण त्या पाठीमागे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार त्यांना तशीच होते. ज्यावेळी जन्माला आले माती
वचन दिलं, राज हा महाराष्ट्र घडवायचा आहे, गड किल्ले ताब्यात घ्यायचे, स्वतंत्र जीवन आपल्याला जगायचंय, स्वतंत्र आपल्याला राहायचंय, राज हा महाराष्ट्र घडवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वचन पूर्ण करून दाखवलं. दिलं वचन माझा साहेब वचन पूर्ण करी, दिलं वचन माझा साहेब वचन पूर्ण करी, वै माझा शुभ राजा बसला घोड्यावर, शुभ राजा बसला घोड्यावर, माझा छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. तर ऐका, आपल्या जगावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहेत. आपण आपल्या शब्दामध्ये नाही सांगू शकत. धर्माचा विषय निघालेला आहे. आज जर आमच्या या कलियुगाचा थोडासा विचार केला, आज सत्य परिस्थिती आमच्या कलियुगाची आहे. आमचा धर्म आज फार खालच्या पातळीला गेलेला आहे. त्याचं कारण आहे, अरे दादाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी आपण आहोत. राजांच्या काळामध्ये स्त्रिया सुरक्षित होत्या, महिला सुरक्षित होत्या, पण आज आमच्या कलियुगामध्ये आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव एवढं वाईट झालं की आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मुलगी सुरक्षित राहिली नाही. कधीतरी विचार करा महिला मंडळ, आमची मुलगी आज सुरक्षित नाहीये. गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. एकेकाळी आम्हाला वाटायचं मुलगी पोटात असताना तिचं आयुष्य धोक्यात आहे. एकेकाळी आम्हाला असंही वाटायचं की मोठ्या मुलींचं आयुष्य धोक्यात आहे. पण या जगानं आज आम्हाला हेही दाखवून दिलं की 3.5 वर्षाची मुलगी सुद्धा आमच्या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलेली नाही. कुठं चाललेत आपले विचार, कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कुठं तो धर्म, कुठं आपला धर्म, आपण चाललोय कुठं? कधीतरी याचा विचार जीवनात करा. आणि 3.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल तर आमचे विचार कुठे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठे आहेत? कधीतरी विचार करावं. काय कळत असेल? 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावरती बलात्कार केला, दगडानं तोंडावरती ठेचून तिला मारलं गेलं. अंधकरणामध्ये कितीतरी स्वप्न ठेवून आई वडिलांनी तिला जन्माला घातलं असेल.
एखादी डॉक्टर पाहिली असेल, एखादी कलेक्टर पाहिली असेल, एखादी इंजिनियर पाहिली असेल, एखादी कीर्तनकार पाहिली असेल, अंतःकरणामध्ये तेच स्वप्न ठेवून त्या मुलीला जन्माला घातलं असेल, मारलं त्या मुलीला. या भारताचं इतकं दुर्दैव वाईट झालं, या महाराष्ट्राचं इतकं दुर्दैव वाईट झालं. पहिल्यांदा विनंती असेल, आपली मुलगी भरपूर शिकवा, खूप मोठी करा, पण आपल्या मुलीला सध्याच्या कलियुगात कुठेही एकटी सोडू नका. मला विनंती माझी. बऱ्याच मुलींना राग येतो या बोलण्याचा, या शब्दांचा, आला तरी येऊ द्या, मला काही फरक पडणार नाही. पण माझी विनंती असेल प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलाला, इतकं दुर्दैव या महाराष्ट्राचं वाईट झालं. आज या महाराष्ट्रामध्ये एका आजोबाला स्वतःची नात कळत नाहीये, इतक्या लोकांची वृत्ती बिघडत चालली आहे. विनंती असेल, आपली मुलगी शाळेत जाते, मुलगी कॉलेजला जाते, मुलगी जॉबसाठी बाहेर जाते, विश्वास ठेवायचा आम्ही कोणावरती हा मोठा प्रश्न आहे. रिक्षा चालकावरती विश्वास ठेवायचा, बस चालकावरती विश्वास ठेवायचा, शाळेतल्या शिक्षकावरती विश्वास ठेवायचा कोणावरती हा मोठा प्रश्न आहे. मुलगी सुरक्षित हवी असेल ना, 3 गोष्टी जीवनात करा. गावागावात प्रशिक्षण वर्ग आहे, कधीतरी एकत्रित या. नवरात्र उत्सव आला की थाटा माटात आपण साजरा करतोय. 9 कलरच्या 9 साड्या घालतो आपण. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं या साड्या घातल्या पाहिजे? हे कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाही, कुठल्या पुराणात लिहिलेलं नाही, कुठं सांगितलेलं नाही. या कलरच्या साडी तुम्ही घातल्याच पाहिजे. माझी विनंती असेल, घालू नका या मताची मी मुळीच नाहीये, पण एक गोष्ट जीवनामध्ये त्या गोष्टीचं आचरण करणं आज आपल्याला काळाची गरज आहे ना, ती गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात करा. गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत, कधीतरी एकत्रित या. वाटत असेल माझ्या मुलींचं आयुष्य सुरक्षित व्हावं, जीवन सुरक्षित व्हावं, त्याकरता आपल्या मुलीला 3 गोष्टी जीवनात शिकवा. आपल्या मुलीला लाठी गाठी करता यायलाच हवी, आपल्या मुलीला दांडपट्टा चालवायला यायलाच हवा, आपल्या मुलीला तलवारबाजी करायला यायलाच हवी. या जर गोष्टी तिला येत नसतील ना, समजा तिचं जीवन, तिचं आयुष्य धोक्यात आहे. विनंती असेल, या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवल्या तर आजच्या कलियुगातील झाशीची राणी आपली मुलगी असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. मला माहित नाही तुम्हाला एक गोष्टीची जाणीव आहे की नाही, महिला मंडळ माई ऐका, मला माहित नाही एक गोष्टीची तुम्हाला जाणीव आहे की नाही. माई भगवतीच्या सोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता. जगदंबा मातेसोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता, पण आज आपल्या पावलावर महिषासूर तयार झाले. आणि त्यांचं निवारण जर तुम्हाला करायचं असेल ना, तुम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागेल. तुम्हाला या 3 गोष्टी शिकाव्याच लागतील. एवढं महाराष्ट्रभर पाहायला गेलं ना, मुलगी आज आमची सुरक्षित राहिली नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिमाची स्त्री सुद्धा सुरक्षित होती. त्याचं कारण होतं, एखाद्या स्त्रीकडे जर एखाद्यानं वाईट नजरेनं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भर चौकात त्या व्यक्तीचा चौरंग बनवला. कुठं गेलेत ते विचार, कुठं चालेत आपले विचार. माझी विनंती असेल, आपल्या मुलाला संस्कार देताना चांगले संस्कार करा. 50 एकर जमीन देण्याच्या भांडवलीत पडूच नका. 5च एकर द्या, पण संस्कार चांगले द्या. त्याला संस्कार चांगले दिले तर मुलगा चांगलं घडेल, चांगलं. आपल्या मुलानं एखाद्या मुलीकडे वाईट नजरेनं पाहावं, इतके वाईट संस्कार आपले त्याला नसावे. संस्कार त्याला चांगलेच असावे. माझी विनंती असेल, या भारतामध्ये राहणारी सगळी मुलं सारखी नाहीयेत, पण अशी काही नराधम जन्माला आली त्यांनी मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. म्हणून विनंती असेल, आपली असती तर आमच्या मुलीवरती अत्याचार झाला नसता. कधीतरी सरकारला विनंती करा, तुमचे 1,500 घेऊन आम्ही श्रीमंत होणार नाहीये. तुमचे 1,500 घेऊन आम्ही श्रीमंत होणार नाहीये. आम्हाला योजनाच द्यायची असेल ना, सुरक्षित बहीण योजना आम्हाला द्या. त्याची गरज आहे आपल्याला. काळाची गरज आहे. धर्म टिकवलाय. पाखंड्याचं खंडन, धर्माचं पालन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. असं तसं केलं नाही. त्या पाठीमागचे कष्ट पहा. त्या पाठीमाग घेतलेलं दऱ्याखोऱ्यातून राजा फिरले. कधीतरी विचार करावा माणसाला जीवनामध्ये या गोष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र असा तसा घडवलेला नाहीये. काही राजांच्या सोबत राहणारे मावळे होते. आपल्या भारतातले पोरं मावळा म्हणतात स्वतःला. दाढी वाढवली, चंद्रकोर लावली म्हणजे छत्रपतीचा मी मावळा आहे, अजिबात नाही. ते विचार अंतःकरणामध्ये रुजवावे लागतील तुम्हाला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आपल्याला म्हणता येईल. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आपल्याला होता येईल. आपल्या भारताचं दुर्दैव एवढं वाईट आहे, 14 फेब्रुवारीची पोरं वाट पाहतात. तो सण आपला नाहीये. 14 फेब्रुवारीची पोरं वाट पाहतात. तो सण आपला नाहीये. तुम्हाला वाटच पाहायची असेल ना, तर 19 फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहावी. उपकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या
तुम्ही. गणतीला वाली कोणी राहिलेला नव्हता, गरिबांना कैवारी कोणी राहिलेला नव्हता. आमच्या डोळ्याचा देखत आया बहिणी घेऊन उठल्या जात मंदिराची मंदिरामधल्या मोठ्या आतमध्ये म्हटलं जात होता. गणतीला वाली राहिलेला नव्हता, गरिबांना कैवारी कोणी राहिलेला नव्हता. आणि अशा काळोखामध्ये एक अटेल फुलतो शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. जरी बस मागून ठोकली, जरी बस पुढून ठोकली, आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं. हे ऐकून बाळ टक्कन उठून आईला सांगतो, आई बाळानं शिवाजी होण्या अगोदर आईनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि बापानं शहाजी राजे व्हायचं असतं. नंतर मुलांना शिवाजी व्हायचं असतं. आमचे जिजाऊ 7 वाजता सिरियल पाहायला बसते. कसं आमच्या घरामध्ये राजा जन्मलेला आहे, कसे आमच्या घरामध्ये राजा घडणार आहे. अरे एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता. 18 पगड जातीचे मावळे राजांनी सोबत घेऊन अवघा महाराष्ट्र जोडला, अवघा महाराष्ट्र घडवलाय. ऐका, सिद्धेश्वर नावाचं संकट छत्रपती शिवाजी महाराजांवरती पडलं होतं. पन्हाळगड नावाचा गड आहे, त्या गडाला 42,000 सैन्याने वेढा दिला होता. गडावर 1200 मावळे होते. 10ची बोलणी करावी की नाही या विचारात छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते. 2 पालख्या पाठवायच्या होत्या. एक पालखी बाजीप्रभू विशाळगडावर घेऊन जाणार आणि दुसरी पालखी सिद्धेच्या शामण्यामध्ये जाणार. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसणार, पण दुसऱ्या पालखीमध्ये बसण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा दिसणारा हुबेहूब एक व्यक्ती असावा लागणार. विचार करत होते राजा, संपवायचे का? संपवायचे का? विठ्ठल राजांसारखा बसणारा एक व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक व्यक्ती राजांना पाहिजे होता. आणि तो एकच व्यक्ती होता राजांच्या सोबत राहणारा. त्याचं नाव होतं शिवा काशी. ऐका, मावळा म्हणावं कोणाला, तो शिवा काशी नेमापूर त्याचं गाव. त्या गावामध्ये तो राहणारा व्यक्ती. ती वार्ता काही तासानंतर त्याच्या कानावरती गेली आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. राजांना मुजरा केला. राजा हा घ्या मुजरा, राजा घ्या ना मुजरा, राजा हा घ्या मुजरा. राजाने विचारलं, कशासाठी रे मुजरा? शिवा, कशासाठी रे मुजरा? त्या शिवानं सांगितलं, राजा तुमच्या डोक्यावरचा टोप घालण्याकरता
कमरेची भवानी तलवार मला लावण्याकरता द्या. राजा याच्यासाठी मुजला. राजांनी सांगितलं, शिवा माझा टोप मिळेल, माझे कपडे मिळतील, माझी भवानी तलवार मिळेल, पण हे घालून तुला जिथं जायचंय का तिथून तू परत येशील का नाही याची गॅरंटी नाहीये. मी नाही देऊ शकत. त्या शिवानं सांगितलं, राजा तुमचा टोप द्यावा लागेल, राजा तुमचे कपडे द्यावे लागतील. राजा असा जर मेलो, शिवा नाही मेला म्हणून मरेल, पण राजा तुमचा टोप घालून मेलो, राजा तुमचे कपडे घालून मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरेल. म्हणून द्या राजा तुमचे कपडे, म्हणून द्या राजा तुमचा टोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या डोक्यावरचा जिरेटोप काढला, त्याला घातला, कपडे काढले, त्याला घातले, कमरेची भवानी तलवार त्याला लावण्याकरता दिली. सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला शिकवल्या. तो पालखीत बसला. ही पालखी सिद्धीच्या शामियाकडे निघाली आणि एक पालखी बाजी प्रभू विशालगडाकडे घेऊन निघाले. जाता जाता ज्या पालखीत राज बसलेली होती का ती पालखी रडायची, आणि ज्या पालखीत शिवा बसलेला होता का ती पालखी हसायची. राज म्हणायचे आता शिवाचं काही खरं राहिलेलं नाही, म्हणून राजांची पालखी रडायची आणि शिवाला आनंद होता, माझे राज आता सुखरूप गडावरती जातील, सुखरूप गडावरती पोहोचतील, म्हणून तो शिवा नामी त्या पालखीमध्ये हसायचा. ती पालखी सिद्धीच्या शामियामध्ये गेली. सगळ्या गोष्टी त्याला शिकवलेल्या होत्या. पण नेमकं पालखीतून उतरत असताना छत्रपती शिवाजी महाराज उजव्या बाजूने उतरायचे आणि हा शिवा नेमकं डाव्या बाजूने उतरला. सिद्धी शामियाच्या लक्षात आलं, हा शिवाजी नाहीये. मध्ये घेतलं, जेवढा राग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती होता तेवढा राग त्या शिवा नाव्यावरती काढला, शिवा काशीवरती काढला. त्याला मध्ये घेतलं, त्याची बोटं छाटली गेली, त्याचे हात छाटले गेले, त्याचे पाय छाटले गेले, त्याचं पोट कापलं गेलं, त्याची मान कापली गेली, शरीराचे त्याच्या तुकडे तुकडे केले. जेवढा राग राजांवरती होता तेवढा सगळा राग त्या शिवा नाव्यावरती काढला. गोणीमध्ये भरले आणि राजांकडे भेट म्हणून पाठवले. राजाने पाहिलं, गोणी सोडली, ते शिवाचे तुकडे तुकडे झालेले पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. स्वराज्यासाठी गेलाय, स्वराज्यासाठी मेलाय. ऐका रे दादा, आज या महाराष्ट्रामध्ये अजून कोणालाही माहिती नाही त्या शिवाचं काय झालं, त्या शिवाची माती कुठं केली, त्या शिवाचा विधी कुठं केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवाचं माती गडावरती केली, त्याचा 10वा गडावरती केला, त्याचा 13वाही गडावरती केला. सगळे काही विधी त्याच्या गडावरती केले. स्वराज्यासाठी मेला म्हणून सगळे विधी त्याच्या गडावरती केले. आणि त्याच्या शिवाच्या आईलाही बातमी सांगायची होती, तुमचा शिवा आमच्या स्वराज्यासाठी गेलाय. नेमापूर ते गाव आहे, त्या गावामध्ये राहणारा तो शिवा काशी आहे. गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, सांगितलं तुम्हाला भेटण्याकरता, शिवाच्या आईला भेटण्याकरता राजा येतात. एवढा आनंद झाला त्या आईला. राजा माझ्या घरी येत आहेत म्हटलं, माझा शिवाही घरी येणार, माझा मुलगाही राजांसोबत येणार. राजांना पाहिजे आनंद होणार, माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत घरी येणार. त्या शिवाच्या बायकोला सजवलं, सुनबाईला आपल्या ठेवणीतली 9वारी साडी काढली, तिला घालण्याकरता दिली. सुनबाई ही साडी घाला, राजा येणार आहे, राजांचा औक्षण तुम्हाला करायचं, सुनबाई ही साडी तुम्ही घाला. सजवलं त्या मुलीला, कोणी कानातलं दिलं, कोणी नाकातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं, सजवल्या त्या पोरीला. छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले, गावच्या वेशीजवळ आले, धनगराच्या गल्लीला आले, माळ्याच्या गल्लीला आले. शिवा नाव्याच्या दारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले. त्या शिवाच्या बायकोनं कुमकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, ते कपाळी लावणार. पाठीमागून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका ओवाळू राजांना. ती विचार करायला लागली, जिला साडी दिली, जिला सजवलं, जिला मेकअप करायला सांगितला, तीच म्हणते तुम्ही नका ओवाळू राजांना. तिला ताट दुसऱ्याच्या हातात दिलं, राजा घरात निघून गेली. राजांचं औक्षण झालं आणि राजा घरामध्ये येऊन बसले. पूर्वीच्या काळची पद्धत होती, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला. राजांनी तो गुळाचा खडा खाल्ला. पाणी पित असताना पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाच्या आईला केला, काऊ आई एवढी सजून आली होती ती पोरगी, एवढी सजून आली होती ती सून, का नाही ओळखू दिला तिला मला? त्या शिवाच्या आईने सांगितलं, राजा ती शिवाची बायको आहे. अहो मग चाललं असतं की, राजा ती शिवाची बायको आहे. अहो मग चाललं असतं की, राजा तुम्ही जाणते राजा आहात, तुम्ही जगाला फसवू शकता पण एका आईला नाही फसवू शकत. कारण तुम्ही ज्या माझ्या गावात येत आहे, गावच्या वेशीला येत आहे, मला वाटलं माझा मुलगा माझा शिवा तुमच्या पाठीमागं भाला घेऊन उभा असेल. तुम्ही धनगराच्या गल्लीला आले
शिवा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल, ज्या अर्थी तुम्ही माझ्या दारात येताय, माझा शिवा दारात येत नाही ना, त्या अर्थी माझा शिवा या स्वराज्यासाठी गेलाय. धडकन ताब्याखाली पडला राजा. राजा म्हटले अजून गावच्या मातीलाही माहिती होऊ दिलं नाही. मी शिवाच्या आईला कसं कळलं? त्या रडणाऱ्या आईला सांगितलं, राजा तुम्ही जाणते राजे आहात, माझा शिवा, माझ्या शिवाला जर समजलं असतं राजा घरी येत आहे, तर माझा शिवा नाचला असता आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलं, राजा, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय, राजा आपल्या घरी राजा आलंय, नाचला असता, माझा शिवा नाचला असता. ज्या अर्थी तुम्ही येतात आणि माझा शिवा येत नाही, त्या अर्थी माझा शिवा स्वराज्यासाठी गेलाय. राजा रडायला लागले, ती आई रडायला लागली. सोन्या चांदीनं भरलेली ताटं त्या आईच्या घरात आणून ठेवली. त्या रडणाऱ्या आईने सांगितलं, राजा उचला तुमचं सोनं, उचला तुमची चांदी, नकोय मला कुठली गोष्ट तुमच्याकडनं. राजाने विचारलं, तुम्हाला काय हवंय? त्या आईनं सांगितलं, राजा मी मागील ती गोष्ट मला द्या. नक्कीच आई, तुम्ही माझा प्राण जरी मागितला तरी तुम्ही काढून द्यायला तयार आहे, कारण तुमचा शिवा माझ्या स्वराज्यासाठी गेलेला आहे. त्या रडणाऱ्या आईनं सांगितलं, राजा बैल पोळ्याच्या सणाला माझा शिवा घरी यायचा, माझ्या गाई बैलांना पुरणपोळी चारायचा, माझ्या हातची पुरणपोळी खायचा आणि माझ्या गाई बैलांना ती पुरणाची पोळी चारायचा. मग राजा ज्या वेळी बैल पोळ्याचा सण येईल त्या वेळी तुम्ही माझ्या घरी या, माझ्या हातची पुरणपोळी खा, माझ्या गाई बैलांना चारा, बस एवढीच गोष्ट मला द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई जोपर्यंत अंतःकरणात प्राण आहे तोपर्यंत फक्त पुरणपोळी तुमच्या हातचीच खाणार. दर बैल पोळ्याच्या सणाला तुमच्या घरी येणार, तुमच्या गाई बैलांना पुरणाची पोळी मी चालणार. मग त्या रडणाऱ्या आईला डोळे पुसले. त्या रडणाऱ्या आईने उत्तर दिलं, राजा तुम्हाला म्हणून सांगते, मग ऐका, जो गेलाय का तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, आणि जो उरलाय का तो शिवा काशीत उरलाय, जो उरलाय का तो शिवा काशीत उरलाय. काय मावळे होते, काय प्रेम करत होते छत्रपती शिवाजी महाराजांवरती. हसत हसत प्राण सोडणारे, राजांसोबत असणारे मावळे असे तसे नव्हते, ऐले पेले नव्हते. स्वराज्य घडवण्याकरता कितीतरी कष्ट त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतले. म्हणून हा महाराष्ट्र घडवला, स्वराज्य घडवलं, चांगले संस्कार त्यांना दिले, म्हणून महाराष्ट्र उभा घडला. आणि मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहणारे. एका युद्धात एका मावळेचे 2 हात तुटले, त्याला उचललं, त्याच्या झोपडीत घेऊन गेले. राजांना वार्ता समजली, राजा त्या मावळ्याला भेटण्याकरता त्याच्या झोपडीत गेले. राजांना पाहिलं, तो मावळा रडायला लागला, कचकन डोळ्यात पाणी आलं. राजा चिडले त्याच्यावर, अरे हर हर महादेव म्हणून स्वराज्याची शपथ घेतली आपण, स्वराज्यासाठी मरायचे, स्वराज्यासाठी लढायचे, घोडीचं नाव कृष्णा, तलवारीचं नाव भवानी, तुझ्या डोळ्यात पाणी, स्वराज्यासाठी मरायचंय ना तुला. त्या रडणाऱ्या मावळीने उत्तर दिलं, राजा माझे हात तुटले म्हणून मी रडत नाही, मला वेदना होतात म्हणूनही रडत नाही, माझा परिवार दुःखात जाईल म्हणूनही रडत नाही, मग रडतोय का? रडणाऱ्या मावळीने उत्तर दिलं, राजा महाराष्ट्राची दैवत माझ्या झोपडीमध्ये आलेत, राजा तुम्हाला मुजरा करण्याकरता माझ्याकडे हात शिल्लक राहिला नाही म्हणून मी रडतोय. राजा एवढे चांगले संस्कार आपण आपल्या मुलावरती जर केले ना, तर नक्कीच धर्माचं पालन करण्याचं खंडन करतील. राजमाता राष्ट्रमाता जमा साहेब अगोदर त्यांचं नाव लावून गेल्या आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. एक वाक्य आहे, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जन लावली मुघलांची वाट, त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. चांगले संस्कार जर आपण आपल्या मुलावर केले तर नक्कीच चांगली मुलं घडतील. धर्माचं पालन पाखंडाचं खंडन जीवनामध्ये केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी अगदी गोड असं नियोजन आपण या ठिकाणी केलं. मला दादांनी सांगितलं, काही थोडंसं जरा मी पाटलांवरती बोला, शेवटच्या 5 मिनिटं बोले, वेळ भरपूर झालेला आहे. मलाही पुढे कीर्तनाला जायचं संभाजीनगरला, म्हणून जास्तीचा वेळ न घेता फक्त शेवटचे 5 मिनिटं बोलले आणि सगळ्याला पुरण द्यावं. जास्त काही बोलण्यासारखं नाही. अगदी प्रत्येकच वर्षी आपण हे ऐकतात, काकांचा लढा फक्त समाजासाठी होता, तो हक्क तो न्याय काकांनी आपल्याला मिळवून दिला. आमचा गोरगरिबांचा समाज आज कुठेतरी पुढे जावा, उंच पदावर जावा, एवढा हेतू अंतःकरणामध्ये ठेवून काका समाजासाठी लढत राहिले. वाक्य मी त्यांच्यासाठी बोलत असते. या भारतामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आले किती गेले, किती उडून गेले भरारा, पण सरकारला सांगा संपला नाही आणि संपणारही नाही. म्हणून जरांगे पाटील
पाटलांचा गराडा समाज एकत्रित करून आपल्याला आपला हक्क आपला न्याय मिळवून दिला. 17 दिवस उपोषण केलं. सगळ्या गोष्टीचा त्याग करून अन्न पाण्याचा त्याग करून सगळ्या गोष्टीचा त्याग करून समाजासाठी लढत राहिले. हा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट नाही दादा. भिन्न भिन्न प्रकारचे लोक आहेत, भिन्न भिन्न विचारांचे लोक आहेत आणि जवळजवळ त्यांनी त्यांच्या जीवनात मला कळते तसं तेव्हापासून मी त्यांना पाहते 35 उपोषण त्यांनी त्यांच्या जीवनात केली फक्त समाजासाठी केली. आणि हे 35वे उपोषण त्यांचं सक्षम झालं. त्याच्या पाठीमागं फक्त आपला समाज एकत्रित झाला. सोपं नाही हे समाज एकत्रित करणं. कारण 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगामध्ये दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटील. एक वाक्य मी देऊन जाईल. माणसानं जीवन जगत असताना जीवन जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. जीवन जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकायचंय. आणि जीवन जगत असताना लढावं कसं हे मनोज जरांगे पाटलांकडून शिकायचंय. कष्ट केले जीवनामध्ये, कष्ट केले माझ्या राजांनी, महाराष्ट्र घडवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून तर म्हटलं ना कष्ट केले माझ्या राजानं, जाती जातीत वाटून करे. कष्ट केले माझ्या राजानं, जाती जातीत वाटून करे. कष्ट धर्माचं पालन पाखंडाचं खंडन केलं. साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबारा धर्माचं पालन पाखंडाचं खंडन जीवनात करायचं का? तुकोबारे म्हटले नाही, आपल्याला आपल्या जीवनात अजून एक काम करायचं. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना, भगवंताच्या नामाचं बीज तुम्हाला वाढवायचं. हेच नामशिंगण आपल्यालाही करायचंय. ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी पटकन वरती करायचे. सगळ्यांनी एक तारी वाजवायची. सगळ्यांनी सोबत एक यथामतीचा अवकाश भावाचा भावार्थ म्हणण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बोलला मी तेवढं घरी घेऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. अगदी गोड असं नियोजन आपण ठिकाणी केलं. महिला मंडळात परत एकदा आपल्या तरुण बांधवांसाठी एकदा जोरात टाकली सेवा. पांडुरंग परमाच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करा.
हरे